नमस्कार. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरवे, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, सचिव रामदास पाडेकर, प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भिंगरे, तळेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल रावळे यासह उपस्थित ज्येष्ठ पत्रकार BM मेसे आणि माझे इतर पत्रकार बंधू. आजची पत्रकार परिषद अत्यंत शॉर्ट नोटीसवर आयोजित केली आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते आणि स्वागतही करते. आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे की गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण बऱ्याच बातम्या करत असतो. आपण आपल्या लक्षात मला वाटतंय थोड्याफार फरकाने सगळ्यांनीच हा अनुभव घेतलेला असेल. अगदी जाहीर कार्यक्रमांमध्ये सभांमध्ये असं बोललं गेलेलं आहे बऱ्याच पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून. तर हे जे सगळं सुरू आहे ते मागच्या 2-3 वर्षापासून याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कुठलंच वृत्तपत्र किंवा कुठलंच चॅनल बिना जाहिरातींचं चालत नाही. जाहिरातीत आपण सगळेच जण घेतो. आपण प्रिंट मीडियावाले आहोत, इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आहोत. तर ते जाहिराती घेणं, पर्सनल प्रमोशन करणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु काही ठिकाणी असं बोललं जातं की पाकिटमार किंवा पाकिट पत्रकार. तर या 2 शब्दांना माझा स्वतःचा आक्षेप आहे आणि मी निषेध करते असं बोलणाऱ्यांचा. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा एखाद्या बातमीचे पैसे घेतो तेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिगत पर्सनल प्रमोशन असतं किंवा त्याचा एखादा इंटरव्ह्यू असतो किंवा इलेक्शन काळामधल्या बातम्या असतात. तर त्या बातम्या वेळच होतात हे त्यांनाही माहिती आणि आपल्यालाही माहिती आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं काही जी आपली ठराविक रक्कम असते ती घेत असतो. म्हणून आपण पाकिटमार होतो का किंवा म्हणून आपण पाकिट पत्रकार होतो का, हा माझा या लोकांना उपस्थित केलेला प्रश्न आहे. आणि अजून एक की बऱ्याच वेळेला असं असतं, आता प्रिंट मीडियामध्ये आपण काम करतो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाही असेल, नावांची भली मोठी यादी असते एखाद्या कार्यक्रमात. त्या कार्यक्रमांच्या नावांच्या यादीमध्ये एखादं नाव चुकून आपल्याकडनंही राहिलं जाऊ शकतं आणि ते राहतंही. किंवा प्रिंट मीडियाला आपण बऱ्याचदा नावं पाठवतो पण ऑफिसकडनं त्या नावांमध्ये काटछाट केली जाते. काही नावं टाकतात, काही नाही टाकत. तर हे असं होत असतं. परंतु मग त्याच्यामध्ये तुम्ही हा अट्टाहास का करता की बाबा नाव नाही आलं किंवा नाव नाही टाकलं गेलं? जाणून बुजून आपण करतो असं नाहीये. आपणही माणूस आहे, आपल्याकडनं एखाद्या वेळेला ही गोष्ट होऊच शकते. आणि त्याचबरोबर अजून एक मला सांगायचं आहे की जेव्हा आपण त्यांची नावं टाकतो, बऱ्याचदा असं असतं की एखाद्या व्यक्तीचा त्या कार्यक्रमाशी संबंधही नसतो, परंतु तो व्यक्ती तिथं उपस्थित आहे म्हणून आपण त्याचा नामोल्लेख करतो, बातमीमध्ये नाव टाकतो किंवा चॅनलवरती आपलं नाव त्याचं हे करतो. त्यावेळेला त्यांच्याकडनं ॲप्रिशिएशन आपल्याला कधीच मिळत नाही. म्हणजे नेहमीच मिळत नाही असं नाही. काही लोक असतात की जे ॲप्रिशिएट करतात, पण मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की त्या लोकांकडून आपल्याला ॲप्रिशिएशन मिळत नाही. आपल्याला त्यावेळेला त्यांच्याकडनं काय अपेक्षा असते की बाबा धन्यवाद, माझं नाव टाकलं, एवढी एक ओळ आपण अपेक्षा करतो. तर तीही बऱ्याचदा पूर्ण होत नाही. पण म्हणून काय आपण पुढच्या वेळेला त्याचं नाव गाळतो असं नाही करत. आपण आपल्या परीने होईल एवढं जास्तीत जास्त लोकांची नावं टाकण्याचा किंवा नावं घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे आज जी पत्रकार परिषद घ्यायची, म्हणजे मी मागच्या मला वाटतं इलेक्शनच्या आधीपासून बघत आली आहे. बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी जाहीर सभेमध्ये पाकिट पत्रकार वगैरे असे शब्द वापरलेले आहेत आणि मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा पाकिट पत्रकार म्हणून संबोधता तेव्हा तुम्ही पाकिटं दिलेली नाही आहेत का? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. कारण असे किती बातम्या आहेत जे तुम्हालाही सगळ्यांना माहिती की ज्या फक्त पाकिटं घेऊन लावले गेलेले आहेत. आणि मग असं असताना तुम्हीच पाकिटं देता आणि पुन्हा तुम्हीच पाकिटमार, पाकिट पत्रकार म्हणता. या गोष्टीला माझं पूर्णपणे या आरोपाला माझा पूर्णपणे निषेध आहे. आता भाजपचे कार्यकर्ते, त्यांचं नाव इथं मी जाहीर करते, नितीनजी पोटे. त्यांनी भाजप परिवार तळेगाव दाभाडे शहर म्हणून त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपला, तर तिथं एक बातमी टाकली होती. त्या बातमीला त्यांनी असं म्हणजे त्यांनी काय म्हटलंय तो मेसेज मी वाचून दाखवते. प्रभाग क्रमांक 4च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका सियाताई चिमटे आहे. तुम्ही विसरून गेले का काय वेदप्रकाश? पाकिटमार विसरलेला दिसतोय, दक्षिणा कमी तर नाव कमी.
हा सरळ सरळ त्यांनी आरोप केलेला आहे की पाकिटमाराने नाव विसरलंय, म्हणजे दक्षिणा कमी मिळाली म्हणून तू नाव नाही टाकलं. तर मला नितीन पोटेंना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही बातमी मी केली होती, काळे सरांनी केली होती, माझ्या चॅनलला मी बातमी केली होती, तर मला फक्त एक प्रश्न त्यांना जाहीरपणे विचारायचा आहे की तुम्ही स्वतःहून सांगा की मला किंवा काळे सरांना आजपर्यंत तुम्ही किती पाकिटं दिली. मी तुमचं नावानिशी सांगू शकते की तुम्ही कुठल्या बातमीसाठी कुणाला किती पाकिटं दिली. मी किंवा काळे सरांनी कधी तुमच्याकडनं पाकिटं घेतली आहेत. मग तुम्ही असं म्हणूच कसं शकता, हा अधिकार तुम्हाला दिलाच कुणी. बरं ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये हा विषय मांडलाय, परंतु त्या ग्रुपमध्ये इतरही बरेचसे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांनी हा मेसेज वाचला असेल. काळे सर किंवा मी, आमचं घर पत्रकारितेवर चालतं का, हा मुळात माझा प्रश्न आहे. महिन्याला लाखभर रुपयाचा आमचा खर्च असेल, तेवढा खर्च आम्ही पत्रकारितेतनं काढतो का, पत्रकारितेतनं तेवढी इन्कम होते का. तुम्ही स्वतः पाकिटं देता, तुम्ही स्वतः तशा बातम्या करता आणि उलट तुम्हीच पाकिटमार म्हणून संबोधता, हे किती चुकीचे. बरं, ज्यांना तुम्ही संबोधताय त्यांना तुम्ही किती पाकिटं दिली. या प्रश्नाचं उत्तर मला नितीन पोटे यांच्याकडनं हवंय, कारण त्यांनी त्यांच्या ग्रुपवरती हा मेसेज केलेला आहे. म्हणजे ठीक आहे, ते मला म्हणतील की बाबा माझं तसं हे काही नव्हतं, ते काही नव्हतं, व्हॉट एव्हर इट मे बी, पण हा मेसेज खूप त्या पत्रकार संघ त्यांच्या ग्रुपवरती जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे कर्मचारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांनी हा मेसेज वाचला असणार आहे. म्हणजे आमची इमेज खराब करण्याचं काम हे नितीन पोटेंनी केलेलं आहे. त्यामुळे माझा त्या व्यक्तीविषयी आक्षेप आहे, त्याच्या मेसेजविषयी आक्षेप आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आज अगदी शॉर्ट नोटीसवर एवढे सगळे पत्रकार इथं जमा झालेले आहेत. तर मी नितीन पोटे यांना स्पष्टपणे सांगू इच्छिते की या तुमच्या वक्तव्याचा मी तर निषेध करतेच करते, पण आमचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघ, तसेच तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन, तळेगाव दाभाडे पत्रकार संघ या सगळ्यांच्या वतीने निषेध करण्यात येतोय. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करताना नावानिशी केलं तर जास्त उत्तम राहील. ज्यांना तुम्ही पाकिटं देता त्यांची नावं तुम्ही घ्या आणि त्यांना तुम्ही पाकिटमार म्हणा. आम्हाला पाकिटमार म्हणण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही आहे. बरं, हा जो मेसेज आहे तो ज्यांच्या बातमीच्या संदर्भात आहे ते जगन्नाथ काळे माझ्याबरोबर आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मत मांडावं. नमस्कार. येथे उपस्थित मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर गगने सर, तळेगाव दाभाडे पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल पवार सर, प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे सर, तसेच प्रेस फाउंडेशन सचिव संदीप गाडेकर सर आणि उपस्थित तसेच गणेश विनोदे सर आणि तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. दिनांक 11 रोजी, सोमवार दिनांक 11 रोजी ठाकरवाडी, सोमवार 11 रोजी जोशीवाडी आणि ठाकर वस्ती येथे विकास कामाचं भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजनासाठी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील आणि उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे आणि अनेक नगरसेवक उपस्थित होते. त्याची बातमी मी दिनांक 2 रोजी केली आणि दिनांक 13 रोजी ती छापून आली. त्यामध्ये अनेक नगरसेवकांचं नाव मी दिलं होतं, काही नगरसेवकांचं नाव छापून आलं नाही, काहीचं माझ्याकडून देण्यात आलं. त्यामध्ये शियाताई चिमटे यांच्या नावाचा उल्लेख झालेला नव्हता. त्या मॅडमचा मला 2 दिवसांनी फोन आला, व्यवस्थित फोन आला, त्या काय मला आवडत नाही, काय नाही. म्हणजे माझं नाव कसं काय राहिलं, मी ह्या प्रभागामध्ये नगरसेवक आहे. म्हणजे मॅडम, यापूर्वी तुमचा मला कधी संपर्क आलेला नाही, कधी तुम्ही नगरसेवक आहे मला माहीत होतं, पण तुम्हाला कधी पाहिलेलं नव्हतं, तुम्ही कधी ओळख करून घेतली नाही, मी कधी ओळख करून घेतली नाही, त्यामुळे नाव राहिलं. यापुढे मी दक्षिणा घेईन एवढं म्हणलं, ते काय बोलायला नाही, विषय त्यांच्या लेवलनी म्हटलं असं मला वाटलं. नंतर
मला 2 दिवसांनी कळलं भाजपा परिवार या ग्रुपवर सन्माननीय नितीनजी पोटे यांनी एक प्रतिक्रिया दिली. पाकिट भात विसरला दिसतोय दक्षिणा कमी तर नाव कमी. हे त्यांनी जे टाकलं त्याचा मी निषेध करतो. यापूर्वी नितीन पोटे सर यांच्या मी कितीतरी बातम्या लावल्या. 2-3 वर्षापासून त्यांच्या मी बातम्या लावतो. मी पत्रकार झाल्यापासून लावतोय. कधी त्यांना 1 रुपया मागितला नाही. त्यांनी कधी मला दिलेला नाही. त्यांचं काय आपण कुणाचंही काही घेतलेलं नाही. असं असताना त्यांनी निष्कारण माझी बदनामी केली. त्यामुळे मी त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं असेल? झालं. थँक्यू.